कुठलंही काय सांगाल सर, आज इतका छान कार्यक्रम झाला? या कार्यक्रमासाठी ॲक्च्युअली अगोदर मी हे सांगतो की आमचं हे 9वं वर्ष आहे. माहेश्वरी समाजाचा महेश नवमी जेव्हा जेव्हा येते तेव्हा हा कार्यक्रम आम्ही प्रोड्यूस करतो प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येकाला ह्या कार्यक्रमाची उत्सुकता असते की हा एक प्रोग्राम म्हणजे ब्रँड झाला प्रोग्राम. आणि एवढा चांगला प्रोग्राम, एवढे चांगले परफॉर्मन्स पोरं देतात, यंगस्टर जास्त आहे त्यात, आणि त्यामुळे आनंद. आणि त्यांना स्टेज मिळत आहे. स्टेज मिळवणं सोपं नाही, म्हणजे खूप मेहनत करावी लागते. ते आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केला. किती कलाकार होते सर? मी बघितलं फारच छान गायलं त्यांनी. काय एवढं नाही, मेहनत घेतली. आम्ही नगरकर सरांकडे, इथं कराओके क्लब आहे नगरकर सरांचा, त्यांच्याकडे आम्ही प्रॅक्टिस घेतली. सगळी प्रॅक्टिस म्हणजे अगोदर ऑडिशन, नंतर सिलेक्शन आणि नंतर प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस बी 5-5, 6-6 दिवस चालली. म्हणजे दिवसात सुरू व्हायची तर संध्याकाळपर्यंत. आणि सगळ्यांनी मेहनत घेतली. माझा तर असा अंदाज आहे घरी गायला असेल त्यांनी, त्याच्यामुळे एवढा परफॉर्मन्स चांगला झाला. आजकाल सर्व बघतो मी, आजकाल नवीन पिढी जी व्यसनाची घेऊन लागली सर, आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसतो. तर काय सांगाल तुम्ही गाण्याच्या विषयी? काय गाणं मी सांगतो, माझं वैयक्तिक हे आहे की मी कॉलेज लाईफपासून ह्या गाण्याच्या ह्याच्यात आहे. आणि ही एवढी एनर्जी आहे. मी एक बिझनेसमॅन आहे, एवढी एनर्जी आहे. समजा एखाद्या वेळेस डिप्रेशन आलं तर मी वर जाऊन 2 तासभर, अर्धा तास बसतो, की परत एनर्जी प्राप्त होते आणि मी कामाला लागतो. एक छोटीशी झलक म्हणावं सर तुम्ही, अशी आमची इच्छा आहे दर्शकांची. तुमच्यासाठी पण आहे. तुम मगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे सुनाता रहूं. थँक्यू. सर तुमचं नाव सांगा. मी काशीनाथ श्रीराम दरक. माझा पहिला वर्ष आहे केडी नाईटमध्ये. आम्ही ऑडियन्समध्ये दरवेळेस बघायचो, पण आमचा जो प्रोफेशनल लेवलवरती ट्रेनिंग होतो दरवर्षी, आणि जो प्रोफेशनल लेवल सरांचा जो गायडन्स असतो आम्हाला की कुठं चुकतोय, कुठं आम्ही सुधारणा करू शकता, तर एकदम खूप चांगला परफॉर्मन्स झाला. आणि सगळे परफॉर्मन्सेस खूप चांगले झाले. काय सांगाल नवीन पिढीला आजच्या गाण्यासाठी? गाण्यासाठी हेच आहे की द्यायला नाही पाहिजे प्रोत्साहन. एवढं मोठं जर स्टेज आम्हाला भेटतोय, आमचं माहेश्वरी मंडळ केडी सर जर एवढं मोठं स्टेज देत आहे, सगळ्यांनी यायला पाहिजे, पार्टिसिपेट करायला पाहिजे. तुमचं नाव सांगा. नीरज अनिलजी काबरा. रेखा राजगोपालजी मालपाणी. मी या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. एक 8-9 वर्षापासून हे आमचं चाललेलं आहे. समाजात खूप चांगले कलाकार आहेत. बरेच जण आले पण होते, पण एक वेळेची मर्यादा समजून आम्ही 50-60 लोकांना घेतलं, आणि त्याच्यात आम्ही असं मॅनेज केलं की ड्युएट घेतलं ते बरेच गाणे. त्यामुळे बऱ्याच कलाकारांना इथे वाव मिळाला. बरेचशे मुलं डिप्रेशन मध्ये असतात, तर काय सांगणार तुम्ही गाण्याचं? गाण्यासाठी तुम्ही हे सांगेल, संगीत ही जादू आहे. आणि संगीत मध्ये तुम्ही जर ऐकलं तर एक मेडिटेशन आहे. डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन काहीच नसेल त्याच्यात. काय सांगाल? इतका उत्कृष्ट कार्यक्रम आहे की म्हणजे वर्षभर आम्ही वाट बघतो, यावेळेस भाऊ आम्हाला घेणार का प्रोजेक्ट चेअरमन म्हणून. पण म्हणजे अगदी पक्कच झाले ते. आता प्रोजेक्ट चेअरमन म्हटलं की रेखा मालीवाल, रेखा मालपाणी आणि आमचे 3 मुकुंद गट्टाणी, गोपालजी जाजू, सचिनजी नावंदर. खूप एन्जॉय करतो. सगळ्यात महत्त्वाचं असं, एवढं फॅमिली रिलेशन सारखं मेंटेन करतो, म्हणजे सगळेजण खूप अटॅच होतात एक दुसऱ्यांना. कुठले गाणे झाले मॅडम? कुठले देशावर गाणे झाले? हो, देशावर झाले. संदेश आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार मनोज दरक आणि राहुल सोनींनी गायलंय की ते गाणं अतिशय सुंदर झालं. ते पण म्हणजे अक्षरशः पब्लिक अंगावर अक्षर रोंगटे यायला लागले, एवढं चांगलं झालं ते गाणं. आमचं हे 9वं वर्ष आहे. आम्ही सतत 9 वर्षांनी करत आलोय. केडी नाईट म्हणजे आमचं एक ब्रँड झालं आहे आज. आमचा प्रोग्राम आला की सगळ्यांना उत्सुक असते की बाबा यार आमचं ऑडिशन झालं पाहिजे, आम्हाला स्टेज भेटलं पाहिजे, आम्ही हे गाणं गायलं पाहिजे, अशी एक सगळ्यांना उत्सुकता असते. स्टेज इतका छान असतो, परफॉर्मन्स करायला भेटतो, शिकायला भेटतं, सगळं काही भेटतं. त्याच्यामुळे या कार्यक्रमाची सगळ्यांना आतुरता असते की बाबा केव्हा प्रोग्राम येईल. सरांनी फारच मोठं कार्य केलं. थोडंसं गाणं म्हणतो. मी गाणं गात नाही, पण या सगळ्यांना गाणं गाणं थोडंसं कडवं म्हणलं तर एकदा एक बार बोले तो हर बार हो जाता है. सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम. अपना नाम बताइए. ॲडव्होकेट सचिन नावंदर,
आम्ही याच्यामध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून काम करतोय. सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 9 वर्षापासून ह्याच्यात प्रकल्प म्हणून काम करतोय आणि समाजाचा एक चांगला प्लॅटफॉर्म, समाजाच्या प्रत्येक लहानपासून मोठ्यापर्यंत संगीतची सगळ्यांना आवड निर्माण व्हावी, त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे काम करतोय. आहे केडी नाईटचा मागच्या 9-10 वर्षापासून हा मी सतत प्रोग्राम घेत आहे महेश नवमीच्या निमित्ताने आणि फार मोठा आम्ही प्लॅटफॉर्म देतात सर हे कलाकारांना. तर आमच्या समाजाचे जे नवीन यंगस्टार आहेत त्या पूर्ण यायला पाहिजे. नाव सगळ्यांनी काय मी डॉक्टर स्वरूप लाहोटी आणि हा केडी नाईट हा जो प्रोग्राम आहे याची पूर्ण वर्षभर लोक वाट पाहत असतात. महेश नवमीच्या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यात हिट प्रोग्राम ज्याला म्हणू शकतो आणि आदरणीय काशीनाथभाऊ दरक आणि सगळी टीम जी आहे त्यांनी आमच्यावर विश्वास दिला. मी डॉक्टर स्वरूप लाहोटी आणि माझ्यासोबत स्वाती खटोड गत 2-3 वर्षापासून याची जी निवेदक म्हणून करतोय, तर त्याच्यामध्ये आम्हाला सगळा सपोर्ट मिळतोय आणि असं जे प्रेम मिळतोय ना, तर असं आमचं म्हणणं आहे की दिस केडी नाईट इज नॉट जस्ट द नेम, इट्स नाउ ब्रँड आणि तो ब्रँड नेहमी चालत राहील असं आमचं सगळ्यांना वाटतंय. खुश करून टाकलं सर. येस. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.